नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं RKG अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद भरती 2024 पद ग्रामसेवक। आज झालेला पेपर ग्रामसेवकचा आपण पाहणार आहोत। तारीख आहे 20/6/2024। तांत्रिक प्रश्न आहेत आणि IBC पॅटर्ननुसार आहेत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। प्रश्न पहिला, महिलांना ग्रामपंचायतमध्ये किती टक्के आरक्षण आहे? महिलांना ग्रामपंचायतमध्ये किती टक्के आरक्षण आहे? उत्तर आहे 50%। प्रश्न दुसरा, पवन कुमार यांना अर्जुन अवॉर्ड कबड्डीसाठी कोणत्या वर्षी मिळाला? पवन कुमार यांना अर्जुन अवॉर्ड कबड्डीसाठी कोणत्या वर्षी मिळाला? उत्तर आहे 9 जानेवारी 2024। प्रश्न तिसरा, NPCIL चे हेडक्वार्टर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? NPCIL चे हेडक्वार्टर खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? उत्तर आहे मुंबई। प्रश्न चौथा, गेट ऑफ इंडिया हा कोणत्या खडकापासून बनलेला? गेट ऑफ इंडिया हा कोणत्या खडकापासून बनवलेला आहे? उत्तर आहे बेसॉल्ट। प्रश्न पाचवा, विंध्य पर्वतातून उगम पावणारी नदी कोणती आहे? विंध्य पर्वतातून उगम पावणारी नदी कोणती आहे? उत्तर आहे वरील सर्व। 1 आहे चंबळ, 2 आहे बेतवा, 3 आहे धसन। प्रश्न 6वा, राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? राष्ट्रीय युवा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? उत्तर आहे 12 जानेवारी। प्रश्न 7वा, नीति आयोगाचे फुल फॉर्म काय आहे? नीति आयोगाचे फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया। प्रश्न 8वा, शेळीची लोकरीसाठी प्रसिद्ध जात कोणती? शेळीची लोकरीसाठी प्रसिद्ध जात कोणती? उत्तर आहे अंगोरा। प्रश्न 9वा, खारकुंज जमिनीची सुधारणा खालीलपैकी कशी करतात? खारकुंज जमिनीची सुधारणा खालीलपैकी कशी करतात? उत्तर आहे पावसाच्या व्यवस्थापनाने। प्रश्न 10वा, डिसेंबर 2023 मध्ये अर्जुन पुरस्कार हा पवन कुमारला देण्यात आला तर तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे? डिसेंबर 2023 मध्ये अर्जुन पुरस्कार हा पवन कुमारला देण्यात आला तर तो कोणत्या खेळाशी संबंधित होता किंवा आहे? उत्तर आहे कबड्डी। प्रश्न 11, दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा। दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे। शब्द दिलेला आहे कृपण, तर याचा विरुद्धार्थी शब्द उद्धार होईल। प्रश्न 12, भारताच्या अणुऊर्जेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? भारताच्या अणुऊर्जेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे मुंबई। प्रश्न 13, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? उत्तर आहे कावेरी। प्रश्न 14, संत तुकाराम महाराज हे कोणत्या राज्याचे हूत आहेत? संत तुकाराम महाराज हे कोणत्या राज्याचे आहेत? उत्तर आहे महाराष्ट्र। प्रश्न 15, युनेस्कोची 49वी आवृत्ती कोणत्या देशात होणार आहे? युनेस्कोची 49वी आवृत्ती कोणत्या देशात होणार आहे? उत्तर आहे भारत। प्रश्न 16, विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगामध्ये कोणती प्रमुख नदी वाहते? विंध्य आणि सातपुडा पर्वतरांगामध्ये कोणती प्रमुख नदी वाहते? उत्तर आहे नर्मदा। प्रश्न 17, बस्कारची लढाई कोणत्या वर्षी झाली? बस्कारची लढाई कोणत्या वर्षी झाली? उत्तर आहे 1764। प्रश्न 18, राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय युवा दिन कधी साजरा केला जातो? उत्तर आहे 12 जानेवारी। प्रश्न 19, अमृता कोर कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? अमृता कोर
कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? उत्तर आहे आरोग्य मंत्रालय. प्रश्न 20. तूर डाळीचे शास्त्रीय नाव काय आहे? तूर डाळीचे शास्त्रीय नाव काय आहे? उत्तर आहे कंज्युनियस काजान. प्रश्न 21. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? उत्तर आहे महात्मा फुले. प्रश्न 22. तांदळाचे शास्त्रीय नाव पुढीलपैकी काय आहे? तांदळाचे शास्त्रीय नाव पुढीलपैकी काय आहे? उत्तर आहे ओरियाझा सट्टिवा. प्रश्न 23. राज्याला स्थितस्तरीय पंचायत राज व्यवस्थापनाचे साठी लोकसंख्या असावी लागते. राज्याला स्तरीय पंचायत राज्य स्थापनेसाठी लोकसंख्या असावी लागते. उत्तर आहे 20 लाख. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे.